नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राजमाता जिजाऊ यांच्याविषयी एक अतिशय जबरदस्त निबंध। राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या जननी। इतिहास घडवणारे अनेक वीर झाले, पण इतिहास घडवणारा वीर घडवणारी आई एकच, ती म्हणजे राजमाता जिजाऊ। राजमाता जिजाऊ या केवळ शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या संकल्पनेच्या जननी होत्या। जिजाऊ म्हणजे त्याग, धैर्य, दूरदृष्टी, संस्कार आणि राष्ट्रनिष्ठेचे जिवंत प्रतीक। त्यांनी एका पुत्राला नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राला दिशा दिली। जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा, आजचे बुलढाणा जिल्हा येथे झाला। त्यांचे वडील लखुजी जाधव हे अत्यंत शूर पराक्रमी सरदार होते। लहानपणापासूनच जिजाऊंवर शौर्य, स्वाभिमान आणि न्यायबुद्धीचे संस्कार झाले। त्या केवळ राजघराण्यातील स्त्री नव्हत्या, तर रणनीती समजणारी, राजकारण जाणणारी आणि लोककल्याणाचा विचार करणारी दूरदृष्टीच्या महिला होत्या। जिजाऊंचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले, परंतु त्यांच्या आयुष्यातील खरा संघर्ष तेव्हा सुरू झाला जेव्हा राजकीय अस्थिरतेमुळे त्यांना सतत अपमान, अन्याय आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागला। या संकटातूनच जिजाऊ अधिक खंबीर बनल्या। त्यांनी आपल्या दुःखाला शक्तीत रूपांतर केले आणि आपल्या पुत्र शिवबांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न रोवले। बालशिवबांच्या मनावर जिजाऊंनी रामायण, महाभारत, संतांचे अभंग आणि वीरकथा यांचा खोल प्रभाव टाकला। परस्त्री माते समान, रयतेचे रक्षण हेच राजधर्म आणि स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क, हे विचार त्यांनी शिवाजी महाराजांच्या रक्तात भिनवले। जिजाऊ केवळ माता नव्हत्या, त्या शिवाजी महाराजांच्या पहिल्या गुरु, पहिल्या मार्गदर्शक आणि पहिल्या प्रेरणास्त्रोत होत्या। स्वराज्य स्थापनेच्या प्रत्येक टप्प्यावर जिजाऊंची भूमिका निर्णायक होती। शिवाजी महाराजांनी घेतलेल्या प्रत्येक मोठ्या निर्णयामागे जिजाऊंचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन होते। तोरणा जिंकला तेव्हा आनंद मानणारी आई, पण गर्व नको म्हणून सावध करणारी ही आई, हीच जिजाऊंची महानता होती। जिजाऊंनी स्त्री शक्तीचा खरा अर्थ समाजाला दाखवून दिला। त्या तलवार हातात घेत नव्हत्या, पण त्यांनी तलवार तलवार चालवणारा राजा घडवला। त्या गड किल्ल्यांवर लढल्या नाहीत, पण गड किल्ल्यांच्या पायावर उभे राहिलेले स्वराज्य त्यांच्या विचारातून जन्मले। 17 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। हा क्षण जिजाऊंच्या तपश्चर्येचे फळ होते। स्वराज्याचे स्वप्न साकार झालेले पाहून समाधानाने भरलेले जिजाऊंचे जीवन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या 12 दिवसांनी रायगडावर त्यांचे निधन झाले, पण त्यांनी दिलेले विचार अमर झाले। आजच्या काळात राजमाता जिजाऊ आपल्याला शिकवतात की महान भविष्य घडविण्यासाठी महान संस्कार आवश्यक असतात। आई घडली तरच राष्ट्र घडते। जिजाऊंचे जीवन प्रत्येक आईसाठी, प्रत्येक शिक्षकासाठी आणि प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी आहे। राजमाता जिजाऊ अमर आहेत, कारण त्यांनी घडवलेले स्वराज्य आजही आपल्या श्वासात आहे। जय जिजाऊ, जय शिवराय।